जय माता दी। तर आज आपण उपवासाची दुसरी रेसिपी बघणार आहोत। तर नवरात्रीचा उपवास असो किंवा कोणताही उपवास, पोट भरणारा आणि तरीही हलका फुलका नाश्ता हवा असेल तर आजची रेसिपी बघाच। तर मी आज बनवणार आहे उपवासाचे खमण। तर हे खमण बनवण्याची झटपट आणि परफेक्ट पद्धत हे मी आज सांगणार आहे। तर खमण एकदम स्पंजी आणि चवीला अप्रतिम तयार होतात आणि छान जाळीदार असे खमण तयार होतात। तर मग चला बघूया ही नवरात्री स्पेशल रेसिपी कशी आहे ती। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी इथे 1 कप भगर घेतलेली आहे। तर तिला वरईचे तांदूळही म्हणतात आणि याला बरीच अशी शब्द आहेत। तर मी इथे 1 कप घेतलेली आहे। त्यानंतर 1/4 कप साबुदाणे घेतलेले आहेत। तर त्या चमच्याच्या प्रमाणात किती येतात तर मी हे अंदाजे तुम्हाला दाखवून देते। तर इथे साधारण 5 चमचे साबुदाणे आलेले आहेत। 1/4 कप मध्ये एवढं प्रमाण येतं। तर त्याला छान बारीक करून घेतलेले आहे। मस्त असं रवाळसारखं बारीक झालेलं आहे। तर मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। विशेष म्हणजे हे खमण करताना फर्मेंटेशनची अजिबात गरज पडत नाही, झटपट तयार होतात। तर इथे अर्धा कप दही घेतलेली आहे। त्यानंतर हाच अर्धा कप मी इथे पाणी टाकून घेणार आहे। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर चमच्याने छान मिक्स करून घ्या, अजिबात गिठोळी राहू देऊ नका। तर जसं हे मिक्स तुम्ही करणार तसं ते घट्ट होत जाईल। तर यात आता काही पाणी ॲड करायची गरज नाही आहे। तर याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे 15 मिनटं। तर मी हे 15 मिनटं झाकून ठेवलेलं आहे आणि भगरही छान फुललेली आहे। तुम्ही बघू शकता ते अजून घट्ट झालेलं आहे। तर आता काय करायचं आहे, याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी काय केलेलं आहे, मोठ्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे, कारण लहान भांड्यात मावत नव्हतं, भगर खूप फुलून आलेली होती। तर त्यात मी टाकून घेतलेलं आहे मीठ आणि 1 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे। तर त्यात मी थोडं पाणी टाकून बारीक करून घेणार आहे। जसं आपल्याला खमणचं बॅटर असतं त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर मी आता याला एका बाउलमध्ये काढते। तर मी त्याच बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। तर बॅटर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे। तर मी यात लिंबूचा रस टाकून घेतलेला आहे। 1 चमचा एवढा लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हिरवी मिरची आणि जिरं हे कुटून टाकलेलं आहे। थोडा त्याला छान स्पायसीपणा येईल। तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 TSP एवढा मी इनो टाकून घेतलेला आहे। त्यावर थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे ज्यात खमण टाकणार आहे त्याला मी तेल लावून ठेवलेलं आहे ऑलरेडी आणि पाणीही गरम करून ठेवलेलं आहे। तर मी आता हे मिक्स करून पटकन त्यात टाकून घेते। आता हे काढून झाल्यानंतर त्याला थोडं टॅप करून घ्या, त्यातले एअर बबल्स निघून जातील। त्यानंतर मी याला 20 ते 22 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। याला रेग्युलर खमणपेक्षा थोडं जास्त वेळ लागतो। तर 20 ते 22 मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकतात की छान वाफवून झालेले आहेत, छान तयार झालेत खमण। तुम्हाला मी सुरीने दाखवते, अजिबात सुरीला चिपकलेलं नाहीये। खूप छान खमण तयार होतात। तर त्याला गार होऊ द्यायचे, गार झाल्यावरच याला काढायचं। तर आता हे छान गार झालंय। तर अगोदर साईडच्या कळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। तर मी त्याला आता काढून घेते। थोडं
हलका त्याने टॅप करून ते लगेच निघून जातात. तर बघू शकता छान जाळीदार खमण तयार झालेत आणि भांड्याला अजिबात चिकटलेले नाही आहेत. छान स्पॉन्जी तयार झालेले आहेत. बघा पूर्ण व्यवस्थित निघालेले आहेत. तर यावर तडका देऊन घ्यायचा आहे. तर मी तेल गरम करून घेतले, त्यात जिरं टाकून घेते. तर तुम्ही यात हिरवी मिरची पण टाकू शकता. तर जिरं छान तळलं गेलंय, तर मी आता त्यावर टाकून घेते. आता हे जिरं छान पसरवून झालेलं आहे. तर आता मी याला तुम्हाला कट करून दाखवते. तर तुम्ही कट करताना पण बघू शकता की किती छान सॉफ्ट तयार झालेले आहेत. अगदी इझी कट होत आहेत आणि छान वाफवलेले पण आहेत. काढून दाखवते की कसे खमण तयार झालेले आहेत. अगदी इझी निघालेला आहे. तर किती छान जाळीदार आणि सॉफ्ट तयार झालेला आहे. हे खमण नक्की ट्राय करून बघा. खमण खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटणारही नाही की तुम्ही भगरचे खमण बनवलेले आहेत. खूप सॉफ्ट झालेले आहेत, स्पॉन्जी झालेले आहेत आणि त्यावर छान अशी हिरवी मिरची. तर ह्या नवरात्रीत हे उपवासाचे खमण नक्की बनवून बघा. काहीतरी नवीन रेसिपी आहे. तर ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.